पण रत्नागिरीच्या बरोबर विरुद्ध चित्र आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळतंय। कारण रत्नागिरीमध्ये पेट्रोल पंपांवरती सध्या शुकशुकाट आहे, तर नागपूरमध्ये पेट्रोल पंपांवरती सकाळी सकाळी मोठी गर्दी उसळलेली आहे। पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। थेट नागपूरमध्ये जातोय आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत। तुषार, आजचा दुसरा दिवस आहे, भल्या मोठ्या रांगा पाहायला मिळतात। आजचं चित्र नेमकं काय आहे? कालच विदर्भ पेट्रोल पंप डीलर असोसिएशनने सांगितलं की 90% पेट्रोल पंपवरचा साठा संपलेला आहे। त्यामुळे जे मोजके पेट्रोल पंप सुरू आहेत त्यावर असं आपल्याला गर्दीचं चित्र पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने सकाळपासून नागरिकांनी पेट्रोल भरायला गर्दी केलेली आहे, कारण की काल नागपूरला जे पेट्रोलचा डेपो होता तिथनं फक्त 35 टँकर नागपूर शहरासाठी आलेले होते। त्यामुळे जे टँकर नागपूरच्या ज्या पेट्रोल पंपवर पोहोचले तिथे अशा प्रकारची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या गर्दीवरनं तुम्हाला लक्षात येईल की अजूनही नागपूरमधली जे चित्र आहे ते अशा प्रकारचं एक भीतीचं वातावरण आहे ते आपल्याला अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। पेट्रोल मिळायला तुटवडा, किती पेट्रोल पंप फिरले तुम्ही? 5 ते 6 पेट्रोल पंप फिरून आलोय मी, पण कुठेच पेट्रोल अवेलेबल नाही होत आहे। इथे मिळत आहे तर किती रुपयाचं भरणार मग? बघू आता, सध्या तर 100-150 रुपयाचं भरतोय। ठीक आहे, पेट्रोल जर नाही मिळालं असतं तर तुझ्या कामावर परिणाम झाला असता काही? परिणाम तर झाला। मी सकाळी 7ची ड्युटी आहे, आता मला 8-8:30 वाजत आहे। आता मी 6 पेट्रोल पंप फिरून इथं आलो, इथं आता भेटेल की नाही मला पण गॅरंटी नाही। पण पुढे आलो ना तर पुढे बघा मोठ्या संख्येने दुचाकी असेल, 4 चाकी असेल यांच्या गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। यावरनं लक्षात येतं कारण की अगदी मोजके पेट्रोल पंप सुरू आहे। सध्या नागपूर शहरामध्ये 90% पेट्रोल पंपावर पेट्रोल नसल्यामुळे तिथे बंद ठेवावं लागलं, तुटवडा आहे। मला एक सांगा, किती पेट्रोल पंप फिरले तुम्ही? 3 काय चित्र आहे नागपूरमध्ये सध्या? इथेच सापडलं पेट्रोल। काय वाटतं तुम्हाला परिस्थिती? 4 वाजेपर्यंत येतील म्हणतात सगळ्या ठिकाणी पेट्रोल। निश्चितच जर का या दृश्यावरनं जर बघितलं ना आपण तर इथे ज्या प्रकारे गर्दी पाहायला मिळत आहे, जे मोजके पेट्रोल पंप सुरू आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे, तिथे अशी गर्दी आहे। काही नागरिकांना विचारू, तुम्ही किती पेट्रोल पंप फिरले? 4। बरं, काय परिणाम झाला पेट्रोल नसल्यामुळे? काही फरक पडला? भरपूर फरक पडला, खूप त्रास झालाय। आपण बघितलं तर निश्चितच अशा प्रकारचं चित्र आहे। नागरिकांना 4-4, 5-5 ठिकाणी जाऊन जेव्हा हेलपाटे खाल्ले त्यानंतर त्यांना हे पेट्रोल पंप चालू असल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे जे मोजके पेट्रोल पंप आहे ते सुरू आहे, त्यामुळे ते शोधण्यासाठी नागपूरकरांना मोठी कसरत करावी लागत आहे। धन्यवाद तुषार, या सगळ्या माहितीबद्दल। वेळोवेळी ताजे अपडेट्स नागपूरमधले जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।